नमस्कार. बरेच दिवसापासून बरेच दिवस झाले आपल्याशी संबंध साधला. मला वाटते की काही प्रश्न होते लोकांच्या मनामध्ये आणि काही नवीन डेव्हलपमेंट सुद्धा झालेले आहे आणि ते सगळे ॲड्रेस करण्यासाठी आजच्या आम्ही हा फेसबुक लाईव्ह अरेंज केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही 3-4 विषय हाताळणार आहे, ते मी अगोदर सांगतो. कोविडची काय परिस्थिती आहे त्याच्या मी आपल्याला समरी देणार. लॉकडाऊनबद्दल थोडक्यात मी बोलणार. कोरोनाच्या आजारमध्ये असे काही दुर्दैवी इन्सिडेंट्स झालेले आहे ज्याच्यामध्ये आपले काही मुलं बाळं अनाथ झालेले आहे किंवा त्यांचे एक पालक गेलेले आहे जो फॅमिलीचा ब्रेडविनर होता. तर असे बरेच दुर्दैवी इन्सिडेंसेस झालेले आहे. तर असे लोकांसाठी आपण काय करू शकते, शासनाच्या काय नियोजन आहे, जिल्हा प्रशासनाचं काय नियोजन आहे, त्याच्याबद्दल आम्ही बोलणार. त्याच्यानंतर आता कोविड नंतर एक नवीन आजार हे आपण सगळे न्यूजमध्ये ऐकत आहात, पाहत आहात. त्याचं नाव आहे म्युकरमायकोसिस. त्याच्याबद्दल आम्ही थोडक्यात आपल्याला माहिती देणार. माझ्यासोबत स्पेशलिस्ट डॉक्टर सी आहे, ते आपल्याला डिटेलमध्ये त्याच्याबद्दल सांगणार. आणि जे स्पेक्युलेशन्स आहे आणि जे लोकांमध्ये काही अफवा पण आहे ते सगळे क्लॅरिफिकेशन करण्यासाठी आम्ही स्पष्ट माहिती त्याच्याबद्दल देणार. म्युकरमायकोसिसमध्ये एक मेडिसिनचा उपयोग होत आहे, त्याला आपण एम्फोट्रिसिन इंजेक्शन म्हणत आहे. त्याची पण खूप शॉर्टेज झालेली आहे. त्याच्याबद्दल खूप अफवा आहे, खूप कन्फ्युजन आहे लोकांच्या मनामध्ये. तर ते कसा उपलब्ध होणार पेशंट्सला त्याच्याबद्दल मी बोलणार. आणि शेवटी गव्हर्नमेंटनी जे निर्णय घेतलेला आहे की म्युकरमायकोसिस सुद्धा आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना त्याच्यामध्ये त्याला घेतलेला आहे. तर त्याच्याबद्दल आम्ही माहिती देणार की त्याचा आपण कसा उपयोग घेऊ शकते. तर सुरुवातीला हे जे सेकंड वेव्ह आहे कोविडची, याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. आजचे जे पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आहे ते आहे 532 आणि टोटल टेस्ट जे आम्ही केलेले होते ते सरासरी 4000 होते. आणि जे पॉझिटिव्हिटी रेट आपण म्हणत आहे ते फॉर्च्युनेटली आपला दिवसेंदिवस ते कमी होत चाललेला आहे आणि आजची पॉझिटिव्हिटी रेट अराउंड 13% आहे. जस्ट एक कंपॅरिझनसाठी की आपण कुठले एवढ्या डिफिकल्ट टाईममधून आलेले आहेत त्याच्याबद्दल मी सांगतो की आपल्याला काही दिवसापूर्वी आपली हे जे पॉझिटिव्हिटी रेट आहे हे 30%च्या वर होती आणि आता आपण आलेले आहे 13% वर. मागच्या वर्षी जे कोविड फर्स्ट वेव्ह आपण समजत आहे की ते फर्स्ट वेव्ह होती आणि आता सेकंड वेव्ह आहे. तर सेकंड वेव्ह कितकी भयानक होती ते थोडासा एक कंपॅरिझन पण मी सांगू इच्छितो इथे. जे आपली फर्स्ट वेव्ह मागच्या वर्षी जी आली होती त्याच्यामध्ये मॅक्सिमम पॉझिटिव्ह केस एक दिवसामध्ये होते 509 केसेस, सरासरी 500 केसेस. ते सर्वात जास्त आपला पॉझिटिव्ह केसेस चा फिगर होता एक दिवसामध्ये. हा जे सेकंड वेव्ह आली याच्यामध्ये सर्वात हायेस्ट आपला गेलेला आहे 1916, म्हणजे सरासरी 4 पट पॉझिटिव्ह केसेस आपल्याला हायेस्ट आढळलेले आहे एक दिवसामध्ये. ॲक्टिव्ह केसेस ज्याला आपण म्हणते की जे होम आयसोलेशन होऊ शकते, आपले CCC, DCHC किंवा DCH मध्ये होऊ शकते, ते मॅक्सिमम सर्वात जास्त आकडा फर्स्ट वेव्ह ते होता 4273. आणि हा जे सेकंड वेव्ह आहे एप्रिल महिन्यामध्ये ते सर्वात जास्त आकडा होता 16000, म्हणजे हे अगेन 4 पट जास्त आकडा होता. पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा मागच्या वेळेस 30%च्या जवळ होती हायेस्ट, यावेळेस ते 35% पर्यंत गेली होती. हा सगळे आकडे सांगण्याचा उद्देश हे आहे की हे जे सेकंड वेव्ह होती हे लगभग प्रत्येक पॅरामीटरमध्ये 3 पट किंवा 4 पट फर्स्ट वेव्हच्या तुलनात्मक भयानक होती. प्रत्येक गोष्टमध्ये, ते डेथ हो किंवा पॉझिटिव्ह पेशंट्स हो किंवा ॲक्टिव्ह केसेस हो किंवा पॉझिटिव्हिटी रेट हो. तर हे खूपच डिफिकल्ट टाईम होता जिल्ह्यांसाठी, सगळ्यांसाठी. पण फॉर्च्युनेटली आता आपले केसेस कमी होत चाललेले आहेत. आपण परत 13% पॉझिटिव्हिटीवर आलेला आहे.
हे आपण सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे, ते लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे जे ट्रान्समिशन चेन जे आपण म्हणत आहे ते ब्रेक करणे में आपल्याला यश मिळालेलं आहे, थोडाफार यश मिळालेलं आहे. लॉकडाऊनचा आदेश आम्ही 1 जूनपर्यंतचा काढलेला आहे राज्य शासनाची सूचनाप्रमाणे. याच्यामध्ये वीकेंड लॉकडाऊन असणार, जसा आपले मागे होता. तर उद्या आणि परवा सॅटर्डे आणि संडे प्रत्येक शॉप बंद असणार. त्याच्यामध्ये फक्त आपण होम डिलिव्हरी, अत्यावश्यक सेवाची होम डिलिव्हरी आणि मेडिसिन शॉप्स हेच ओपन रखण्याची सूचना दिलेली आहे. तर सर्वांना हेच विनंती आहे की आपण त्याच्या काटेकोरपणे पालन करू. जे ॲग्रिकल्चर, शेतीशी रिलेटेड जे शॉप्स आपण ओपन करण्याची परवानगी दिली होती आठवड्यामध्ये, ते सुद्धा वीकेंड लॉकडाऊनमध्ये ते बंद राहणार. जे खतचे दुकान आहे, बियाणाचे शॉप्स आहे किंवा काही ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स, ट्रॅक्टर वगैरेचे जे शॉप आहे ते सगळे वीकेंड लॉकडाऊनमध्ये बंद राहणार. आपला हा निर्बंध 1 जूनपर्यंतचा आहे आणि अशी अपेक्षा आहे, अशी आपल्याला उम्मीद पण आहे की तोपर्यंत आपले जे पॉझिटिव्ह केसेसची संख्या आहे ते कमी होणार. पण अजून आपण डेंजर झोनमधून बाहेर आलेला नाही. त्याच्यामुळे प्रत्येकांना हेच परत विनंती आहे, सर्वांना हेच आव्हान आहे की जे बेसिक प्रिकॉशन्स आपण घेतले होते, घेत आहोत, मास्क लावण्याच्या, सॅनिटायझर वापरण्याच्या आणि जे 2 गज दूरी, सोशल डिस्टन्सिंग जे आपण म्हणते, ते आपल्याला पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रशासकीय मशिनरी, पोलीस मशिनरी, प्रत्येक विभाग 2 महिन्यापासून 50-60 दिवसापासून अत्यंत ताणमध्ये काम करत आहे, दिवस रात्र ते काम करत आहे. तर प्रत्येक नागरिकांना हेच रिक्वेस्ट आहे की कृपा करून सहकार्य करा. हे लोक आपल्यासाठीच काम करत आहे. आम्ही सगळे हे जे प्रिकॉशन्स घेत आहे, रिस्ट्रिक्शन्स जे लावलेले आहे, हे फक्त कोरोना दूर करण्यासाठी लावलेले आहे. तर कृपा करून याच्यामध्ये सहभाग करा, सहकार्य करा. आपण कोरोनाची जी लढाई आहे ते आपण जिंकत आहे. हळूहळू ते केसेस कमी होत चाललेले आहे. असं आज आपल्याला हे पूर्णपणे जिल्ह्यामधून आपल्याला हे बाहेर करायचे. त्याच्यामुळे आपण कृपा करून सहकार्य करा, लॉकडाऊनचा पालन करा, विनाकारण बाहेर फिरण्याचा आपण टाळावे आणि ओन्ली इसेन्शियल असेल, म्हणजे की आवश्यक असेल तोच घराच्या बाहेर निघायचे अथवा अदरवाईज घरामध्येच राहायचे आपल्याला आणि हे सगळे निर्बंध आपल्याला फॉलो करायचे. दुसरा जे विषय आहे की आपले जिल्ह्यामध्ये जे डेथ्स झालेले आहे, जे कोविडच्यामुळे मृत्यू पावलेले आहे, ते सगळे लोकांचे आम्ही सर्वे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये असे पण काही कुटुंब आहे की ज्याच्यामध्ये मुलं, म्हणजे त्यांच्या एक पेरेंट, आई किंवा वडील ते मृत्यू पावलेला आहे. ते आम्ही सर्वेमधून काढलेलं आहे आणि ते मुलं किंवा मुली 18 पेक्षा कमी आहे, म्हणजे की ते चाइल्डची डेफिनेशनमध्ये येत आहे. असे लोकांसाठी आपण काय करणार त्याच्याबद्दल आम्ही आता सांगणार. सर्वांना हेही आवाहन आहे की आम्ही तर सर्वे केलेला आहे प्रशासकीय यंत्रणाद्वारे, पण आपल्याला जर असा कुठलाही एक कुटुंब आढळला ज्याच्यामध्ये कोविडमुळे मुलं बाला ते अनाथ झालेले आहे, तर कृपा करून कलेक्टर ऑफिसला संपर्क साधा किंवा 1098 चाइल्डलाईन जे नंबर आपण म्हणते 1098 याच्यावर संपर्क साधा आणि कृपा करून ते कुटुंबची डिटेल्स द्या आणि त्याच्यानंतर आम्ही जे पण आमची योजना आहे त्याच्यामध्ये आपण ते कुटुंबांना जे मुलं बाला आहेत त्यांना आपण त्याच्यामध्ये घेऊ शकते. आता मी रिक्वेस्ट करणार महिला बालविकास अधिकारी पवार मॅडम, हे थोडक्यात आपल्याला याच्याबद्दल माहिती देणार की शासन काय करत आहे याच्यामध्ये आणि जिल्हा प्रशासन पण त्याच्यामध्ये आजपर्यंत काय केलेलं आहे, आपला काय नियोजन आहे आणि आपल्याकडून आम्हाला काय अपेक्षित आहे. सर्वांना नमस्कार. मी वर्षा पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जो सर्वे केला त्याच्यामध्ये आपल्याला 94 कुटुंब अशी सापडली की ज्यामध्ये 76 ठिकाणी आई एकटी आहे आणि 18 ठिकाणी वडील एकटे आहेत, म्हणजे आई वारलेली आहे. तर या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपण जिल्हास्तरीय कृती दल स्थापन केलेला आहे.
तर याचा उद्देश असा आहे की कोविड काळामध्ये जे काही काळजी आणि संरक्षणाची मुलं आहेत, त्याचप्रमाणे दोन्ही पालक गमावलेली जी काही मुलं आहेत, या मुलांना त्यांचा नैसर्गिक हक्क मिळवून देणे आणि त्यांचं जे काही संगोपन आहे हे यथायोग्य होण्यासाठी जिल्हा कृती दलाची आपण स्थापना केली आहे। सदर कृती दलामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय हे कृती दलाचे अध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे ज्या काही कार्यान्वयीन यंत्रणा आहेत, जसे की पोलीस आयुक्त, त्यानंतर आयुक्त महापरिषद, आयुक्त महानगरपालिका, त्यानंतर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी या कृती दलामध्ये यांचा समावेश झालेला आहे। आणि प्रत्येक जण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मुलांच्या काळजी आणि संरक्षणासाठी त्यांची व्यवस्था करत आहेत। तर आपण बघितले की आतापर्यंत एखादा पालक ज्यावेळी रुग्णालयामध्ये ॲडमिट होतो त्यावेळेस आपण त्याला आपल्या मुलाचा 18 वर्षाच्या खालचं जर मूल असेल, बालक असेल, आता बालकाच्या या संकल्पनेमध्ये मी ज्यावेळेस बालक बोलेल त्यावेळेस मुलगा आणि मुलगी ह्या दोघांचाही समावेश येतो। ज्यावेळेस पालक हा रुग्णालयामध्ये जातो त्यावेळेस मुलांचा ताबा कुणाला द्यायचा आहे हा कॉलम आपण रुग्णालयामध्ये दिलेला नाही। तर शासन निर्णयानुसार आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेनुसार यानंतर जे काही रुग्णालय आहे ज्यामध्ये महानगरपालिकेच्या क्षेत्रातले असतील, ग्रामीण भागातले असतील, तर ह्या सगळ्या रुग्णांनी यानंतर हा एक कॉलम डॉक्टर लोकांना लिहून द्यायचा आहे की आपल्या मुलाचा ताबा त्यांनी कुणाकडे द्यायचा आहे। मुलाच्या काळजी आणि संरक्षणामध्ये सगळ्या बाबी येतात, ज्यामध्ये 0 ते 6 वयोगट हा जो शिशूंचा गट आहे आणि 6 ते 18 हा जो वयोगट आहे हा मोठ्या मुलांसाठी आपण वयोगट आहे। 0 ते 6 वयोगटातील जर बालक आपल्याला अशा पद्धतीने आढळले तर अशा बालकाची व्यवस्था आपण शिशुगृहामध्ये करू शकतो। शिशुगृहामध्ये सदरचे जे काही बालक आहे या बालकाला पूर्णवेळ निवासाची निशुल्क व्यवस्था शासनामार्फत करण्यात येते। त्यानंतर 6 ते 18 वयोगटामध्ये जर अशा प्रकारचे बालक ज्याचे आई वडील कोरोनामध्ये दुर्दैवाने मृत पावलेले आहेत अशा बालकांची व्यवस्था आपण बालगृहामध्ये निशुल्क करतो। तर या सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे चाइल्ड लाईन आपल्या मदतीला आहे, ज्याचा नंबर 1098 आहे। चाइल्ड लाईनच्या बरोबरीनेच सदर कृती दलामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष हे समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे। 0 ते 18 वयोगटातील बालकांच्या कुठल्याही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी समन्वयक म्हणून जिल्हा बाल संरक्षण कक्ष हे कार्यरत राहणार आहे। त्यानंतर बाल कल्याण समिती सुद्धा या कृती दलामध्ये एक सदस्य म्हणून काम करत आहे। मला आपल्याला सांगावसे वाटत आहे की बाल कल्याण समिती ही शासनाने विधिवत नेमलेली एक समिती असते आणि 0 ते वयोगटातील बालकांना कुठल्याही प्रकारची जर अडचण असेल तर ही समिती त्या बालकांचे कायदेशीर पालक म्हणून काम करते। त्याच्यामुळे अशा प्रकारचं बालक तुमच्या निदर्शनास आलं, नातेवाईकांच्या आजूबाजूला कुठे आढळून आलं तर कृपया बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा बाल कल्याण अधिकारी, कलेक्टर ऑफिस, इवन तुम्ही पंचायत समिती, तहसील ऑफिस इथे सुद्धा अशा प्रकारची माहिती देऊ शकता, जेणेकरून आम्ही त्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकतो। या मुलांसाठी एकल आई आहे 76 कुटुंबामध्ये, तर अशा मुलांसाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी आमचा आढावा घेतलाय आणि यामध्ये आपण सदरच्या बालकांना शासन निर्णयाच्या अधीन राहून बालसंगोपन योजनेचा फायदा देणार आहोत। बालसंगोपन या योजनेमध्ये सदरचं मूल हे घरामध्येच आईजवळ राहणार, परंतु त्या आईला त्या मुलासाठी आर्थिक मदत म्हणून सहाय्यक अनुदान म्हणून 1100 रुपये पर माह अशी मदत आपण बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून देत आहोत। आपल्या जिल्ह्यामध्ये दोन्ही पालक गमावलेलं दुर्दैवाने एक बालक आपल्याला सापडलेला आहे, तर त्या बालकाच्या इच्छेनुसार बालसंगोपन योजनेचा त्याला लाभ द्यायचा किंवा त्याला बालगृहामध्ये आपण प्रवेश द्यायचा, त्याच्या संमतीवर बाल कल्याण समितीच्या आदेशावर आपण ही कारवाई तात्काळ करणार आहोत। आपल्याकडे जवळपास 177 मुलं अशी सापडलेली आहे की ज्यांचे एकतर पालक आई किंवा वडील गेलेले आहेत। अशा सर्व मुलांसाठी आपण बाल समितीच्या माध्यमातून बालसंगोपन योजना, बालगृह आणि शिशुगृह याच्यामध्ये सदरच्या मुलांची व्यवस्था करत आहोत। या ठिकाणी मला सांगायचं आहे की जिल्हा माहिती अधिकारी यांच्या माध्यमातून आपण या अगोदर प्रचार प्रसिद्धी दिलेली आहे, तरी सुद्धा जर अनावधानाने कुणाच्या वाचण्यात आलं नसेल तर अशा प्रकारच्या बालकांना तुम्ही बाल कल्याण समिती किंवा कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये गेलात आणि 1098ला जरी नंबर केला तरी ते बालक आमच्यापर्यंत पोहोचू शकतं।
यामध्ये परत मला एक सांगायचं आहे की आपण बरेचसे मेसेजेस बघत आहोत की कोरोनाच्या कालावधीमध्ये जर शिशु अनाथ झालं असेल तर त्याला परस्पर दत्तक देण्याचं काही बातम्या आमच्या कानावर आल्या होत्या। सुदैवाने आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तशा प्रकारच्या बातम्या आलेल्या नाही, परंतु या ठिकाणी मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की बालकाला दत्तक देणं हे माणुसकीच्या दृष्टीने जरी आपल्याला योग्य वाटत असेल तरी बालकल्याण समितीची परवानगी न घेता, शासनाच्या अटी शर्ती न पाळता आपल्याला परस्पर मूल कुणालाही देता येत नाही। कृपया या गोष्टीचं सर्वांनी ही गोष्ट अवगत करून घ्यावी। त्याच्यासाठी आपल्याला शासनाने जे काही नियोजनबद्ध कार्यक्रम दिलेले आहे अशा पद्धतीतूनच आपल्याला ते बालक दत्तक देता येतं। अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या बालकांच्या अनुषंगाने एक तयारी करत आहोत। बालगृहामध्ये सुद्धा आपण यांना वैद्यकीय मदत पोहोचवत आहोत। माननीय आयुक्त, माननीय जिल्हा शल्य चिकित्सक, माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून RBSKची टीम ही बालगृहातील प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचत आहे। मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्याचा दैनंदिन अहवाल ही आपल्याला देत आहे। सुदैवाने आज रोजी आपल्या बालगृहामध्ये एकूण 272 बालकं आहेत आणि त्यापैकी एकाही बालकाला कोरोनाची लागण झालेली नाही। त्या अनुषंगाने ज्या काही आवश्यक आपल्याला जे काही नियम सांगितले जातात त्याचं पालन तंतोतंत करण्याचा प्रयत्न अधीक्षक बालगृहाच्या मर्यादेपर्यंत करत आहेत। अशा प्रकारे आपण ह्या बालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। बऱ्याचशा अंशी असं असतं की जिथे आईवडील मुलाचे वारले तिथे मुलाचा जो काही आर्थिक लाभ असेल किंवा त्याची जी प्रॉपर्टी असेल, मत्ता असेल, अशा संदर्भामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। असेही बालक आपल्या निदर्शनास आले की ज्याच्या मागे कोण नाही आणि त्याची प्रॉपर्टी आहे आणि त्याचा हक्क इतर जर कोणी हिरावून घेत असेल तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, अशा ठिकाणी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांना आपण संपर्क साधा। विधी सेवा मार्फत प्रत्येक तालुका स्तरावर आपण एक लीगल ॲडवायझर नेमून दिलेला आहे, त्याची सुद्धा आम्ही पब्लिसिटी करत आहोत, आपल्यापर्यंत येईल। परंतु तरी तुम्हाला अशा प्रकारची जर काही अडचण असेल तर 1098ला आपण संपर्क साधावा। बालकांच्या बरोबरच महिलांच्या बाबतीत सुद्धा आपल्या विभागामार्फत योजना राबवण्यात येत आहे, ज्यामध्ये सखी वन स्टॉप सेंटर आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या महिलेला कुठल्याही प्रकारची जर अडचण आली तर ती सखी वन स्टॉप सेंटरची मदत घेऊ शकते। शासकीय राज्यगृह आहे की ज्यामध्ये आपण स्त्रियांना म्हणजे अडचणीत आलेली महिला हिला आपण निशुल्क निवारा तिची व्यवस्था त्या ठिकाणी करतो। त्याचप्रमाणे महिला निरीक्षण गृह आहे, मुलींसाठी बालगृह सुद्धा 2 बालगृह सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। प्रत्येक प्रकारची संस्था आपल्या जिल्ह्यात कार्यरत आहे, त्याच्यामुळे अडचणीत आलेल्या ज्या काही बालक महिला असतील त्यांना जिल्ह्याबाहेर जाण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही। या ठिकाणी पुनश्च एकदा मला तुम्हाला विनंती करायची आहे की कोविड प्रादुर्भावाने जे काही बालक अडचणीत आलं असेल किंवा त्याचे दोन्ही पालक गमावलेले असतील, एक पालक गमावलेला असेल, ते कुठल्याही प्रकारच्या संकटात असेल, बालविवाहाच्या संकटात असेल, लैंगिक अत्याचाराच्या संकटात असेल, मालमत्तेच्या संदर्भातील कुठल्याही डिस्प्यूटमध्ये असं बालक असेल तर कृपया कुठलीही बालकाची अडचण असेल तर ती अडचण सॉल्व्ह करण्यासाठी, ती अडचण सोडवण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाची आपण निश्चितच मदत घेऊ शकतो। त्यांच्या माध्यमातून आपण या सगळ्या सुविधा देऊ शकतो। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। परत सगळ्यांना आव्हान आहे की असं आपण कुठलाही कुटुंब जर आपल्याला माहिती असेल ज्याच्यामध्ये असे इन्सिडेंट घडलेले आहे, आई वडील मृत्यू पावलेले आहे कोविडमध्ये, तर कृपा करून ते कुटुंबची माहिती कलेक्टर ऑफिसला द्या किंवा 1098 जे चाइल्डलाईन हेल्पलाईन आहे तिथे फोन करून माहिती द्यावी। आता पुढचा मुद्दा आपण जे चर्चा करणार आहे तो म्युकरमायकोसिसचा आहे। आता लगेच कोविडची रुग्णसंख्या कमी होत चालली, पण आता हे नवीन रुग्ण एक म्युकरमायकोसिस म्हणून आलेला आहे। हे नेमका काय रुग्ण आहे, याचा इलाज काय होणार, याचे सिम्पटम्स काय आहे, हे काही नवीन रुग्ण आहे की हे काही जुना रुग्ण आहे, हे सगळी गोष्ट क्लॅरिफिकेशन करण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टरांचा एक पॅनल आहे, ते याच्याबद्दल डिटेल माहिती देणार। पण त्याच्यापूर्वी एक आजची जे रिपोर्ट आहे लातूरची ते मी सांगू इच्छितो। म्युकरमायकोसिसचे टोटल जे केसेस रिपोर्ट केलेले आहे आजपर्यंत ते आहे 104 104 104 मधून 2 डेथ झालेली आहे। डिस्चार्ज पेशंट्स आहे 34 आणि आज घडीला जे ॲक्टिव्ह केसेस आहे, ॲक्टिव्ह केसेसची संख्या आहे 68। हे वेगवेगळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे।
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एक डेडिकेटेड याच्यासाठी वॉर्ड सेटअप केलेला आहे म्युकरमायकोसिससाठी. तर आणि बरेचसे दुसरे हॉस्पिटल्समध्ये सुद्धा याचा उपचार सुरू आहे. आता हा म्युकरमायकोसिस ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्लॅक फंगस सुद्धा म्हणत आहे, याच्याबद्दल माहिती देण्यासाठी मी आता रिक्वेस्ट करणार डॉक्टर श्याम सोमानी यांना की आपण हे नेमका काय हा आजार आहे, याचे काय लक्षण आहे, घाबरण्याचे काही कारण आहे का, याच्याबद्दल थोडासा कृपा करून क्लॅरिफिकेशन द्या, स्पष्टीकरण करावे. डॉक्टर सोमानी. नमस्कार, मी डॉक्टर श्याम सोमानी कान नाक घसा विभागात सांभाळतोय आणि स्वतःची प्रॅक्टिस मागच्या 30 वर्षापासून लातूरमध्ये आहे. म्युकरमायकोसिस हा आजार तसा जुनाच आहे. हा काही नव्यानं फक्त चर्चेला आला आहे. त्याचं कारण असं की रुग्णसंख्या खूप वाढली. त्याआधी पण म्युकरमायकोसिसचे पेशंट होते, त्यांची ट्रीटमेंट होत होती, पण क्वचित कमी. आणि त्यावेळेला सुद्धा डायबिटीस किंवा शुगर असणाऱ्या पेशंटमध्ये ते जास्त असायची. आत्ता सध्या म्युकरमायकोसिसबद्दल जे प्रचंड भीतीचं वातावरण आहे आणि जे गैरसमज आहेत त्याबद्दल काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. सर्वप्रथम म्युकरमायकोसिस हा आजार जसं सांगितलं जातं मीडियामधून की फार फैलावत आहे आणि प्रसार होत आहे. माझं म्हणणं असं आहे की तो प्रसार किंवा संक्रमण किंवा फैलाव हा त्याच्या रुग्णाच्या शरीरामध्ये होतो, न की सोसायटीमध्ये. जसं कोरोनामध्ये एक रुग्ण दुसऱ्या रुग्णाला इन्फेक्शन द्यायचा किंवा इन्फेक्शन व्हायचा आणि कोरोना रुग्णापासून सर्व नातेवाईक किंवा बाकीचे प्रिकॉशन घ्यायचे, तशी गरज म्युकरमायकोसिसमध्ये विशेषतः नाही. म्हणजेच म्युकरमायकोसिस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये जात नाही. म्युकरमायकोसिसचा प्रसार, संक्रमण आणि फैलाव त्या व्यक्तीमध्ये खूप झपाट्यानं होतो. दुसरं, हे जे काही व्हाईट फंगस आणि ब्लॅक फंगस म्हटलं जातं हे ॲक्च्युली मिसनोमर आहे. हे त्या पेशंटच्या मध्ये दिसणाऱ्या लक्षणावरून त्यांना तसे सोपे नावं दिले गेलेले आहेत. जसं की ब्लॅक फंगस म्हणजे मध्ये शरीराच्या ज्या ठिकाणी ते फंगस असतं त्या ठिकाणी रक्तपुरवठा कमी होऊन ते भाग सुरुवातीला निळा आणि मग काळा पडतो. किंवा व्हाईट फंगस ॲस्परजिलोसिस म्हणतात, तो सुद्धा सुरुवातीला व्हाईट असतो आणि नंतर त्याचा रंग कालांतराने त्याच्या वेळेनुसार ते वाढत जाऊन दुसरा कलर येऊ शकतो. म्युकरमायकोसिस हा आजार निश्चितपणे कायमचा या लाटेच्या या संख्येप्रमाणे जसा वाढतला आहे तो जाणार आहे. पुढच्या काही महिन्यातच हा आजार जाणार आहे. याचं कारण असं आहे, जसा कोरोना जाईल तसा हा आजार पण निश्चितपणे समूळ जाणार आहे आणि मग तुरळक केसेस कधीतरी सापडतील. त्याचं काही विशेष महत्त्व नाही आहे. सध्या ज्या संख्येनं म्युकरमायकोसिसचे पेशंट आपल्याला आढळत आहेत त्याची बरीचशी कारणं सांगितली जाते. एक तर कोरोनामुळे प्रतिकारशक्ती कमी असते. जे पेशंट किंवा जे रुग्ण शुगरचे आहेत किंवा डायबिटीसचे आहेत किंवा ज्यांची शुगर डायबिटीस नाही आणि शुगर वाढली आहे ट्रीटमेंटमध्ये स्टिरॉइड्समुळं आणि त्यामुळं त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. तिसरं एक कारण असू शकतं की टोसिलिझुमॅब जे इंजेक्शन आहे त्यामध्ये सुद्धा इम्युनोमॉड्युलेशन आणि इम्युनोसप्रेशन होतं, म्हणजे प्रतिकारशक्ती आणखीन कमी होते. असे बरेचसे कारणं जर मिळवून बघितलं, जर एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्तीच कमी होत झाली तर दुसरे इन्फेक्शन हे वाढीस लागतात आणि तेच एक कारण आहे. आता असा एक प्रश्न पडतो की काही टक्के पेशंटमध्ये, साधारण 10% लोकांमध्ये शुगर नसतानाही हा आजार बळावलेला आहे. मग त्याची कारणं वेगळे असतील का? का यावेळेला जो कोरोना आपण पाहतोय ते वेगळ्या स्ट्रेनचा आहे त्यामुळे इम्युनिटी ही प्रचंड खालावली का? पहिल्या लाटेपेक्षा यावेळेला रुग्णसंख्या म्युकरमायकोसिसची निश्चितपणे जास्त जाणवते आणि त्यासाठी वेगळे कारणं आणि त्याबद्दल हायपोथेटिकल जे म्हटलं जातं की साधारण काही असंही आहे की आपण मास्क हा रेग्युलर वापरावा
म्हणजे धुवून वापरावा किंवा नवीन वापरावा. सेम मास्क परत परत वापरू नये, कारण आपल्या मास्कमुळे आपल्या मास्कमध्ये ह्युमिडिटी निर्माण होते आणि फंगस तिथं ग्रोथ होऊ शकतो. तर या साध्या साध्या गोष्टीसुद्धा हायपोथेटिकली डेफिनेटली आपल्याला विचार करावे लागणार आहेत. असंही म्हटलं जातं की आपण धुळीच्या ठिकाणी किंवा जिथं कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत ते टाळावे, किंवा स्वच्छता पाळावी, किंवा जे लोक मातीमध्ये काम करतात त्यांनी मात्र फुल बाह्याचे शर्ट आणि ग्लोव्ज वापरावे. जे भाज्या आपण जमिनीतून येतात त्या धुवून वापराव्या. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या सांगता येतील आपल्याला आणि ज्या आपण करू शकतो. प्रामुख्याने काय करायचं आहे, जे रुग्ण कोरोनामधून मुक्त झालेले आहेत त्यांनी काय करायचं आहे, आणि त्यांनी सर्वप्रथम तर आपल्यामध्ये जर काही लक्षणं आढळली तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवायचं आहे, हे सर्वप्रथम. आता कुठले लक्षणं हे माझ्यानंतरचे डॉक्टर लोक सांगतील, प्रत्येक अवयवाचे कसे लक्षणं आहेत आणि कुठल्या वेळेस डॉक्टरांना भेटणं हे योग्य राहील. पण मी साधारण असं म्हणेन की डॉक्टरांकडे लक्षणं आढळल्यास दाखवणे आणि साध्यासुद्धा लक्षणाला आपण दुर्लक्ष करू नये. जेवढ्या लवकर आपण निदान करू तेवढं सक्सेस रेट हे जास्त वाढणार आहे. जी काही पॅनिकची स्थिती आहे ते ॲडव्हान्स्ड केसेसमध्ये होते, आणि आपण जर वेळेवर दक्षता घेतली, आपण जर सतर्क राहिलो, आपण जर हाय रिस्क ग्रुपमध्ये असू तर निश्चितपणे तुम्ही काही गोष्टी आणि काही लक्षणाकडे निश्चितपणे लक्ष देणं आवश्यक आहे. हाय रिस्क ग्रुप म्हणजे काय? जे ओरिजिनल डायबिटीस आहे, ज्यांना दुसरे आजारपण आहेत, ज्यांना ICUमध्ये स्टे 7 दिवसाच्या वर लागला असेल, ज्यांना ऑक्सिजन किंवा नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन किंवा व्हेंटिलेशन किंवा हाय फ्लो ऑक्सिजन लागलं असेल 5-7 दिवसाच्या वर, ज्यांचा CT स्कोअर खूप जास्त असेल, अशा सर्व रुग्णांनी एक काळजी घ्यायची आहे की पुढच्या काही आठवड्यामध्ये कोरोनामधून बाहेर पडल्यानंतर कुठले लक्षणं आढळल्यास त्या स्पेशालिस्टकडे अर्जंट दाखवणे, आणि दाखवण्यानंतर ते स्पेशालिस्ट ज्या पद्धतीनं तुमच्या तपासण्या किंवा स्कॅन किंवा काय जे सांगतील त्या पद्धतीनं करून एकदा मुक्त होणे त्या काळजीतून. आणि हे जर करू शकलो आपण तर लवकर निदान होईल आणि आपण पूर्णतः त्यातून बाहेर पडू शकू. लवकर निदान आणि काळजीपूर्वक आपलं बिहेवियर या 2 गोष्टी जर आपण करू शकलो तर निश्चितपणे म्युकरमायकोसिससुद्धा कोरोनाच्या बरोबर आणि कोरोनाच्या मागोमाग निश्चितपणे जाईल. कुठल्या गोष्टी करू नये, प्रत्येक रुग्णांनी सेल्फ मेडिकेशन स्टिरॉइड्सचं करू नये. खूपदा काय होतं की दुसऱ्या पेशंटचे मेडिसिन स्वतः वापरले जातात आणि तेच मेडिसिन्स कंटिन्यू केले जातात. तिसरं, कोरोनाच्या वॉर्डातून डिस्चार्ज झाल्यानंतर जो आनंद असतो त्या आनंदामध्ये आपण हे विसरतो की आपली शुगर वाढलेली आहे, आपल्याला इन्सुलिन चालू आहे, आपल्याला रेग्युलर दाखवायचं आहे, आपली शुगर कंट्रोल करणं आवश्यक आहे, आणि आपल्याला परत त्या डॉक्टरकडे जाऊन शुगर लेवल बरोबर आहे का. मॅक्झिमम डायबिटीस पेशंट असणारे जे रुग्ण आहेत त्यांच्याकडे ग्लुकोमीटर असतं, ते स्वतः ग्लुकोज लेवल मॉनिटर करू शकतात. हायर साईडला असेल तर ते कंट्रोल करू शकता. फक्त आपण जर शुगर लेवल कंट्रोल केली आणि इम्युनिटी बूस्टिंग केली, इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रयत्न केला तर बरंचसं प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखं आहे. आणि लवकर निदान या 3-4 गोष्टी जर आपण पाळू शकलो तर निश्चितपणे आपल्याला यश मिळू शकतं. बाकीचे जे लक्षणं आहे त्याबद्दल माझे दुसरे सहकारी आणि मित्र आपल्याला निश्चितपणे बाकीचं सांगतील. आता मी रिक्वेस्ट करणार डॉक्टर विनोद कंदाकुरे, हे ENT डॉक्टर आहे आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये, यांना मी रिक्वेस्ट करणार की आपण याच्याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार, मी डॉक्टर विनोद कंदाकुरे, विभाग प्रमुख कान्हा घसा विभाग, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे विभागात काम पाहत आहे. मान्य जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्हद्वारे मी लातूर जिल्ह्यातील तमाम जनतेला आवाहन करतो की म्युकरमायकोसिस या आजाराबद्दल जास्त भीती बाळगण्यापेक्षा आपण सतर्क राहणे खूप आवश्यक आहे. कारण हा आजार कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येतो, पण कोविड बरा झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही, तर त्या रुग्णाची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि अशा रुग्णांमध्ये आत्ता सोमानी सरांनी सांगितल्याप्रमाणे हा आजार दिसून येतो.
तर या आजाराला वेळीच ओळखणे, त्याच्यावर वेळीच उपचार करणे आणि चांगला रिझल्ट मिळवणे हे महत्त्वाचे आहे. जर आजार बळावला तर त्याचा इलाज पण आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात करावा लागतो आणि त्याच्यामध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता देखील जास्त असते. आपल्या महाराष्ट्र शासनाने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यानुसार आपण कान घसा विभागामध्ये एक म्युकरमायकोसिस रुग्णासाठी 30 बेडचा स्वतंत्र कक्ष तयार केलेला आहे. तसेच 4 बेडचे ICU देखील तयार केलेले आहे. अतिगंभीर रुग्णांना त्या ठिकाणी आपल्याला उपचार देखील करता येतील. या रुग्णांना ओळखायचे कसे? लोकांनी जे म्युकरमायकोसिसचा आजार झालेला आहे त्यांनी प्राथमिक लक्षणं काय आहेत याबद्दल थोडंसं जाणून घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कपाळाच्या तिथे किंवा नाकाच्या बुडाला तिथं दुखायला चालू होतं. त्यानंतर नाक चोंदणं किंवा कोंडल्यासारखं वाटणं, नाकामध्ये खपल्या तयार होणे, नाकामधून लालसर पाणी येणे किंवा काळसर पाणी येणे, तसेच डोळ्याला वगैरे थोडंसं अंधुक दिसणे, डबल दिसणे किंवा नजर जाणे आणि त्यानंतर दात दुखणे, दात हालणे हे असे इतर लक्षणंसुद्धा आढळून येतात. हा आजार जसा बळावत जाईल तसे त्याचे लक्षणं तीव्र स्वरूपात दिसतात. म्युकरमायकोसिसचे बीज, ज्याला आपण स्पोर्स म्हणतो, हे हवेमध्ये विखुरलेले असतात व ते नॉर्मल श्वासाद्वारे आपल्या नाकामध्ये शिरतात आणि या आजाराचा सुरुवात नाकापासूनच होते. नाकामधून हा आजार सायनसमध्ये जातो, तेथून वरती डोळ्याकडे किंवा खाली टाळूकडे सरकतो. तसेच जास्त जर प्रादुर्भाव वाढला तर तो मेंदूमध्ये जाऊन रुग्णाला जीव गमावण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे या आजाराला थोडंसं सतर्क राहणं खूप आवश्यक आहे. या आजारामध्ये सुरुवातीला अशी लक्षणं जर आढळून आली तर त्यांनी तात्काळ कान घसा डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे दुर्बीण असते, त्या दुर्बिणीद्वारे ते नाकामध्ये एंडोस्कोपी करून म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव झालेला आहे की नाही हे लवकरात लवकर ओळखायला मदत होते. एंडोस्कोपीद्वारे आपल्याला लवकरात लवकर निदान करता येते. एंडोस्कोपीने मध्ये जर काळा ठिपका किंवा काळी खपली जर असेल तर ती तात्काळ काढून ते आपल्याला बायोप्सीसाठी KOH माउंटिंग याद्वारे निदान करण्यासाठी आपल्याला पाठवता येते व म्युकरमायकोसिसचे लवकरात लवकर आजाराचे निदान करण्यात येते. या रुग्णामध्ये जेव्हा प्रादुर्भाव होतो तेव्हा चेहऱ्यावरती सूज येते, तसेच चेहऱ्यावरती काळा डाग वगैरे दिसू शकतो. डोळ्यामध्ये जर प्रादुर्भाव झाला तर डोळा बाहेर येणे किंवा डोळ्याची पापणी जी असते ती पापणी पडणे, डोळ्याची हालचाल कमी होणे किंवा डोळा एका जागी फिक्स राहणे अशी देखील लक्षणे आढळून येतात. त्यामुळे लोकांना माझी एवढीच विनंती आहे की जे रुग्ण कोविड आजारातून बरे झालेले आहेत व त्यात जे हाय रिस्क रुग्ण आहेत, जसे आत्ता सोमानी सरांनी सांगितले की डायबिटीस असलेले, ज्यांना स्टेरॉइड थेरपी देण्यात आली, ज्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, तसेच ज्यांनी इम्युनोमॉड्युलेटर ड्रग्स टोसिलिझुमॅबसारखे त्यांना उपचारादरम्यान देण्यात आले, अशा रुग्णांनी डिस्चार्जच्या वेळेस आणि नंतरसुद्धा दर आठवड्याला 1 महिन्यापर्यंत कान घसा डॉक्टरांना वारंवार दाखवणे आवश्यक आहे. अशा रुग्णांमध्येच बुरशीचे आजार हे आढळून येतात. त्यामुळे अशा रुग्णांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. काही यापूर्वी वर्षातून 1 ते 2 पेशंट असे म्युकरमायकोसिसचे आढळून यायचे, परंतु आता करोना झाल्यानंतर याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजेच ज्यांना कोरोना नाही त्यांना हा आजार नाही असे नाही, परंतु सध्या या करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये या आजाराची देखील लाट आलेली आहे. त्यामुळे करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी अवश्य कान घसा डॉक्टरांना दाखवून स्वतःच्या शंकेचे निरसन देखील करून घेणे आवश्यक आहे. व्हाईट फंगस हा त्या ह्याच्यातला दुसरा प्रकार आहे, त्याला कॅन्डिडा असे म्हणतात ते, आणि हा म्युकर नावाचा आजार हा दुसऱ्या प्रकारचा फंगस आहे. सध्या ह्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये ब्लॅक फंगसचाच आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि जेव्हा ओलसरपणा वगैरे असतो त्या ठिकाणी किंवा ओलसर जागेमध्ये हे व्हाईट फंगसचं प्रमाण दिसून येतं. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती झालेले आहेत, ते बरे झाले, आता घरी गेले, किती टक्केवारीमध्ये त्यांना हा आजार होऊ शकतो काय? त्यातल्या त्यात जे हाय रिस्क पेशंट जे म्हणतो आपण, जे ज्यांची शुगर 200च्या वर आहे, जे शुगरचे पेशंट रेग्युलरली HbA1c तपासणी करतात आणि त्यांची HbA1c लेवल जर 8च्या वर असेल, तसेच ज्यांनी 7 दिवसापेक्षा जास्त स्टेरॉइड घेतले असतील उपचारादरम्यान, ज्यांना 7 दिवसापेक्षा जास्त ऑक्सिजन लावण्यात आलं किंवा ज्यांनी ICUमध्ये ट्रीटमेंट घेतलेली आहे
कोरोनामधून बरे होण्यासाठी, हे हाय रिस्क कॅटेगरीमधल्या रुग्णांनी डिस्चार्ज झाल्यानंतर तसेच डिस्चार्ज नंतर दर आठवड्याला 1 महिन्यापर्यंत कान्ना घसा डॉक्टरांकडे जाऊन एंडोस्कोपी करणे आवश्यक आहे. किती दिवसाचा टाइम पिरियड असतो तो त्या दिवसापर्यंत होऊ शकतं, त्याच्यानंतर होऊ शकत नाही असं? साधारणपणे आत्तापर्यंत असं आढळून आलं आहे की कोरोनातून बरे झाल्यानंतर 2 ते 4 आठवड्यापर्यंत हा आजार प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. त्यानंतर याचं प्रमाण कमी होतं, पण होतच नाही असं नाही. ज्याची इम्युनिटी कमी आहे त्याला हा आजार होऊ शकतो. जरी तुम्हाला कोरोना नाही झाला पण इम्युनिटी कमी असेल तरी देखील हा आजार होऊ शकतो. धन्यवाद. हा आजारचा प्रादुर्भाव आपले आईजवर पण होऊ शकते. त्याच्याबद्दल बोलण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांना मी रिक्वेस्ट करतो. ते नेत्ररोगचे तज्ज्ञ डॉक्टर आहे आणि आपल्या डोळ्यामध्ये काय याचा असर होऊ शकते किंवा याचे काय सिम्पटम्स आहे आणि याचा काय इलाज आहे त्याच्याबद्दल मी त्यांना रिक्वेस्ट करणार. त्याच्याबद्दल आपण बोला. नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी काळगे, नेत्ररोग तज्ज्ञ, लातूर. मित्रो, या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपणाला प्रशासनाच्या वतीनं आपल्याशी संपर्क करण्याचा हा योग आला. सर्वप्रथम मी त्यांचा धन्यवाद म्हणतो. महत्त्वाचं म्हणजे सध्या एक पॅनिक सिच्युएशन अशी आहे की आता मी OPD बघत असताना जवळपास 50 पेशंटमध्ये आजच्या OPDमध्ये जवळपास 25 पेशंट तर हाच प्रश्न घेऊन माझ्यासमोर उपस्थित होते की सर, हे ब्लॅक फंगस काय आहे, हे म्युकरमायकोसिस काय आहे आणि ते काही झालं आहे का. म्हणजे थोडा डोळा लाल जरी झाला तर पेशंट लगेच आज पॅनिक मोडमध्ये जात आहेत. पण खरं तर एवढं घाबरण्याचं खरं तर काही कारण नाही आहे. कारण हा आजार डोळ्याच्या बाबतीमध्ये मी रिस्ट्रिक्टेड बोलणार आहे. डोळ्याच्या बाबतीमध्ये हा आजार हा विशेषतः आढळून जेवढ्या काही पेशंटमध्ये आला त्याच्यामधले 90% जास्त पेशंट हे पोस्ट कोविड फेजमधले आहेत आणि त्यामध्ये मॅक्झिमम पेशंटचं शुगर लेवल हे 300पेक्षा जास्त आहे, 250-300पेक्षा जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण एक सर्वे जर केला तर अनकंट्रोल डायबिटीज पोस्ट कोविड फेजमध्ये ज्या लोकांना आहे आणि जे लोक जास्त काळ ऑक्सिजन थेरपीवर राहिलेले आहेत किंवा ICUमध्ये बरेच दिवस ॲडमिट राहिलेले आहेत, ज्यांची इम्युनिटी फार कमी आहे, अशा लोकांमध्येच हा आजार जास्त आढळून येतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे लक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे हेमिफेशियल पेन. म्हणजे अर्ध्या चेहऱ्यावरती किंवा पूर्ण चेहऱ्यावरती दुखणे, डोळा लाल होणे, डोळा बंद चालू करायला किंवा मूव्हमेंट करायला त्रास होणे. मग हळूहळू डोळ्याची पापणी उचलणं बंद होतं, ज्याच्यामध्ये की प्रोप्टॉसिस ज्याला म्हणू आपण, डोळा बाहेर आल्यासारखा दिसतो थोडासा. म्हणजे बरेच पेशंट अशी कंप्लेंट घेऊन येतात की डोळा माझा मोठा दिसतो. पण मोठा दिसतो म्हणजे ॲक्च्युली त्यामागे फंगस किंवा पस कलेक्शन झाल्यामुळं तो डोळा पुढा ढकललेला असतो आणि त्यामुळं पेशंटला वाटतं की तो डोळा मोठा झाला आहे. मोठा झालेला नसतो, पण ते इन्फेक्शनमुळं किंवा फंगल ग्रोथमुळं किंवा म्युकरमुळं तो डोळा पुढं ढकलला गेलेला असतो. तर जेव्हा अशी सिच्युएशन असते तेव्हा ह्या रुग्णांनी ताबडतोब दवाखान्यात येणं गरजेचं आहे, त्याची चेकअप करणं गरजेचं आहे. रुटीन आता उष्णता खूप सध्या असल्यामुळं आणि उन्हाळा असल्यामुळं बऱ्याच लोकांचे डोळे हे उष्णतेमुळं पण लाल होत आहेत. पण प्रत्येकजण पॅनिक होऊन पळापळ करतोय, पण खरं तर त्याची गरज नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ज्या लोकांना शुगर आहे, ज्या लोकांना जास्त दिवस स्टिरॉइड मिळालेले आहे, ज्या लोकांना जास्त दिवस ॲडमिट राहावं लागलेलं आहे, ऑक्सिजन घ्यावं लागलेलं आहे, त्या लोकांनी सर्वप्रथम निदान करत असताना ENT चेकअप करणं गरजेचं आहे, डोळ्याच्या सुद्धा अगोदर. कारण पहिलं प्रेझेंटेशन हे बऱ्याचदा नाकातून आढळतं आणि नाकातून आपणाला तपासण्या सोप्या आहेत आणि डायग्नोसिस करणंही सोपं आहे. त्यामुळं ENT सर्जनचं ओपिनियन अगोदर घ्या. नंतर जर त्रास असेल तर तुम्ही जरूर आमच्याकडे या, आम्ही एनी टाईम सर्व्हिसला तयार आहेत. दुसरं महत्त्वाचं ह्याच्यामध्ये डोळ्याचे इतर लक्षणामध्ये काय, दृष्टी ही जाणे ही लक्षण सगळ्यात शेवटी आपणाला आढळून येतं. पण त्याच्या अगोदर म्हणजे जे लक्षणं आहेत ते मी जसं आत्ताच सांगितली त्याप्रमाणे कुठलंही लक्षण लाल होणे, डोळा मूव्हमेंट करायला त्रास होणे, उघडझाप करायला त्रास होणे, दिसायला अंधुकपणा थोडासा डेव्हलप व्हायला लागतो, लोअर पार्ट जो आहे पापणी, खालची पापणी ज्याला म्हणू आपण,
त्यामध्ये संवेदना कमी झालेली असते थोड्या अंशी. स्किन डिस्कलरेशन होऊ शकतं, म्हणजे लीडमध्ये वगैरे पापणीमध्ये. तर असं काही आढळलं तर तुम्ही ताबडतोब नेत्रतज्ञाकडे या आणि पुढल्या ट्रीटमेंटबद्दल मार्गदर्शन घ्या. ह्याच्यामध्ये ट्रीटमेंटच्या पार्टमध्ये जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये ट्रीटमेंट ही त्रासदायकच आहे म्युकरमायकोसिसची, पेशंटसाठी आणि डॉक्टरसाठी दोघांसाठीही. खरं तर ह्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट लागते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे तो मेडिसिन अवेलेबिलिटीचा. त्याच्याबद्दल प्रशासन त्यांच्या परीनं प्रयत्न करतं आहे. अवेलेबिलिटी मॅक्झिमम कशी करून देता येईल औषधांची त्याच्यासाठी. ॲम्फोटेरिसिन बी आणि पोसाकोनॅझोल हे 2 मेन ड्रग आहेत जे वापरली जातात त्याच्या ट्रीटमेंटमध्ये. त्याच्यामध्ये सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये म्हणजे सायनस वॉश आणि डिब्राइडमेंट आणि एक्सेंट्रेशन ऑफ आयबॉल हे सर्जिकल ट्रीटमेंट केली जाते. ॲम्फोटेरिसिन बीचं इंजेक्शन डोळ्याच्या मागच्या भागामध्ये सुद्धा दिलं जातं कमी प्रमाणामध्ये डोस ॲडजस्ट करून, ज्याचा की बऱ्याच रुग्णांना फायदा होतो आणि बऱ्याच रुग्णांची दृष्टीसुद्धा त्याच्यामध्ये वाचवता येऊ शकते. तर कृपा करून सगळ्यांना एकच विनंती आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं की या बाबतीत पॅनिक न होता तुम्ही स्वतःचं डायबिटीस कंट्रोल करा, स्वच्छता पाळा, रेग्युलर नवीन मास्क वापरा, रिपीटेड मास्क वापरणं बंद करा. जरी ते प्रूव्ह झालेलं नसलं तरी ती एक थेरी समोर येते की रिपीटेड मास्क वापरण्यामुळे सुद्धा फंगस ग्रोथ होऊन यामध्ये इन्फेक्शन वाढू शकतात. अशा पद्धतीची काळजी घेऊन वेळीच योग्य उपचार केला तर या बाबतीत घाबरण्याचं काही कारण नाही आहे. मेडिकल प्रॅक्टिशनर्स आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची सगळी लोक रात्रंदिवस तुम्हाला म्हणजे सेवा द्यायला तयार आहेत, करत आहेत सेवा देण्याचं काम. त्याबद्दल तुम्ही घाबरून न जाता सगळ्या नागरिकांनी या बाबतीत अलर्ट होणं गरजेचं आहे आणि काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. बिलकुल नाही आहे. म्हणजे हा आजार जसा करोना संसर्गजन्य आहे तसा हा आजार बिलकुल संसर्गजन्य नाही आहे. ह्यामध्ये असणारा जो फंगस आहे हा आपणाला मातीत, व्हेजिटेबल, सडक्या भाजीपाल्यामध्ये, कन्स्ट्रक्शन साईटमध्ये जिथं ओलसरपणा जास्त असतो अशा बऱ्याच ठिकाणी हा आढळतो. आणि याचं इन्फेक्शन हे फक्त डोळ्यात किंवा सायनसमध्येच होतं असं नाही, हे त्वचेवर होऊ शकतं, हे इंटेस्टाईनला होऊ शकतं. म्हणजे ह्यामध्ये एक्सटेन्शन झालं तर ब्रेनमध्ये जाऊ शकतं. तर फक्त डोळ्याच्या बाबतीत, फक्त नाक कान घशाच्या बाबतीतच हे इन्फेक्शन होतं आहे असं नाही, तर त्वचेमध्ये सुद्धा हा आजार आढळतो, इंटेस्टाईनमध्ये सुद्धा हा आजार आढळतो. हे म्युकस फंगस वाढलेलं आढळतं, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. होऊ शकतो. करोना पॉझिटिव्हच असायला पाहिजे ह्या आजारासाठी असं काही नाही आहे. ह्या आजारामध्ये सगळ्यात जास्त टार्गेटेड जे म्हणजे पॉप्युलेशन आहे ते आहे इम्युनो कॉम्प्रोमाइज पॉप्युलेशन, ज्याच्यामध्ये की डायबिटीस असेल, म्हणजे अनकंट्रोल डायबिटीस असेल, इम्युनोसप्रेशन ड्रग घेतलेले काही आजार असतील, बऱ्याच आजारामध्ये ते दिले जातात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मॅलिग्नन्सीसारखे जे आजार आहेत ज्याच्यामध्ये तुमची रोगप्रतिकार क्षमता खूप कमी होते, एड्ससारखे आजार आहेत ज्याच्यामध्ये ही खूप कमी प्रमाणात म्हणजे तुमची इम्युनिटी एकदम डाऊन होते, अशा सगळ्या आजारामध्ये हा आजार होऊ शकतो. नाही, लाट वगैरे असा प्रकार म्हणता येणार नाही. करोनामुळं काय झालं आहे की मॅक्झिमम लोकांमध्ये शुगर लेवल फार झपाट्याने वाढलेले आढळल्यात. खूप इतके शुगरचे म्हणजे लेवल वाढलेले आतापर्यंतच्या कुठल्याच पॅन्डेमिकमध्ये, कुठल्याच आजारामध्ये आढळलेले नव्हते. पण आता लाखोनी लोक पॉझिटिव्ह होत आहेत आणि त्यांना जे मेडिकेशन द्यावं लागतं आहे, जो स्ट्रेस वाढलेला आहे त्यामुळं लोकांच्या शुगर वाढल्या, स्ट्रेसमुळं पण तुमची इम्युनिटी कमी होते, व्हायरसेसमुळं, व्हायरल इन्फेक्शनमुळं तुमची इम्युनिटी कमी होते. आणि हे सगळे कारणं त्याला कारणीभूत आहेत की ज्याच्यामध्ये फंगस ॲड होतो आहे. आता शेवटी डॉक्टर राहुल लटुरिया हे डेंटिस्ट आहे. हा आजारामध्ये आपले जो टीथ आहे आणि आपले जे पूर्ण डेंटल जे सेटअप असते याच्यामध्ये काय इफेक्ट होते, याच्यामुळे काय सिम्पटम्स आहे आणि याचा काय आपण इलाज करू शकते याच्याबद्दल बोलण्यासाठी मी रिक्वेस्ट करणार डॉक्टर राहुल लटुरिया. नमस्कार, माझं नाव डॉक्टर राहुल लटुरिया आहे. मी ओरल सर्जन आहे.
मागच्या 20 वर्षापासून मी लातूरमध्ये प्रॅक्टिस करतो. तर मागच्या एक महिन्याभरापासून ॲक्च्युली आम्ही आता हे म्युकॉरमायकोसिसचे पेशंट बघतो आहे. तर माझा जो काही अनुभव आहे मागच्या 1 महिन्यापासूनचा म्युकॉरमायकोसिसचा, तो बेसिकली अनुभव मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो की सध्या माझ्याकडे किंवा आमच्याकडे जे पेशंट येतात याच्यामध्ये प्रामुख्याने मी जेवढे ऑब्झर्व केलं तेवढे 2 एक्स्ट्रीम पेशंटचे लेवल आहेत आमच्याकडे. एक आहे म्हणजे जे काही झालं एकदम म्हणजे सरांनी सांगितल्यासारखं, काळगे सरांनी सांगितलं, एकदम पॅनिक मोडमध्ये थोडं जरी काही झालं तरी सध्या ते आमच्याकडे येतात. एक हा पेशंटचा ग्रुप आहे. आणि दुसरा ग्रुप असा आहे की जो ज्याला आपण म्हणतो डिनायल ऑफ डिसीज, म्हणजे मला काही आजारच नाही आहे, असे देखील पेशंट आमच्याकडे सध्या येत आहेत. तर जसं की अगदी लहान लहान काही दात त्रास झाला, कुठं दुखतं आहे असं वाटलं तरी येऊन दाखवत आहेत की मला म्युकॉर झालेला आहे का म्हणून, पॅनिक मोडमध्ये. आणि दुसरी गोष्ट मी सांगितलं की असे काही काही पेशंट, जसं सरांनी सांगितलं की म्युकॉरमायकोसिस हा त्याचा एक स्पेसिफिक टार्गेट ग्रुप आहे, त्याच्यामध्ये दिसतो. म्हणून काही काही पेशंट असे पण आहेत जे असे सांगतात की मी सर मला डायबिटीसच नाही आहे, पण आमच्या सध्या जेवढे मी मागचे 1 महिन्यापासून बघतो आहे तर अराऊंड 20 पेशंट असे आहेत, 20% पेशंट असे आहेत की ज्यांना हे कोविड होण्याच्या अगोदर त्यांना डायबिटीस नव्हताच. जो काही म्युकॉरमायकोसिस म्हणजे कोविडमध्ये त्यांना जे काही ड्रग्ज देण्यात आले त्याच्यामुळे शुगर वाढली आणि त्याच्यामुळे त्यांना म्युकॉरमायकोसिस झाला. तर ते बरेचदा फॉल्स इम्प्रेशनमध्ये राहतात की मला अगोदर डायबिटीस नव्हता त्यामुळे मला आजार झालेला नाही आहे. किंवा असेही काही पेशंट आहेत की ज्यांचं असं म्हणणं आहे की मी घरीच होतो किंवा मी होम आयसोलेशनमध्ये होतो त्यामुळे मला हा म्युकॉरमायकोसिसचा आजार होणार नाही. नाही, असं नाही आहे की काही कारण असे आहेत की जे माहीत नाही आम्हाला की कोविडमुळे देखील सरांनी सांगितल्यासारखे की इम्युनोडेफिशियन्सी होती आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रिव्हियसली नॉन डायबेटिक असाल किंवा प्रिव्हियसली तुम्ही होम आयसोलेशनमध्ये असाल, तुम्ही इवन ऑक्सिजन थेरपीवर नसलेले पेशंट देखील आमच्याकडे आहेत. काही खूप यंग पेशंट पण आहेत, 22, 23, 25 वर्षाचे. अशा पेशंटना देखील पोस्ट कोविड म्युकॉरमायकोसिस सध्या पाहण्यात होतं. म्हणजे हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की बेसिकली कंदाकुरे सरांनी सांगितल्यासारखं म्युकॉरमायकोसिसचा हा जो आजार आहे तो चालू नाकातून होतो, तो नंतर सायनसमध्ये जाऊन सेटल होतो आणि तो मग सायनसपासून एकतर वर जातो डोळ्याकडे, तिथून मग मेंदूकडे किंवा मग सायनसमधून खाली दाताकडे येतो. ह्या आजाराचं जेवढ्या लवकर निदान होईल, म्हणजे तो आजार जोपर्यंत सायनसमध्ये आहे तोपर्यंत जर ह्याचं निदान झालं, ENT सर्जनकडे जाणे, तुमच्या लहान सिम्पटम्स आहेत एकदम जशा की एकदम इनिशियल सिम्पटम्स येतात ज्याला म्हणतो आपण की ज्याला आपण म्हणतो की अचानक चेहऱ्याला बधीरपणा येणं किंवा दात तुमचे अचानक हालायला चालू होणं. यंग माणूस आहे, दात अचानक हलण्याचं काही कारणच नाही, त्याचं अचानक का दात हलायला हवे. किंवा पोस्ट कोविड झाल्यानंतर मागच्या 1-10 दिवसातच मला दातात अचानक का पेन, म्हणजे पेन म्हणजे हे एवढं जास्त असतं की तुम्ही पेन किलर घेतल्यानंतरही तुमचं पेन कमी होत नाही. म्हणजे एक पेन किलर घेतली तर फारले 8 तास कमी होतं आहे, परत पेन चालू होतं आहे. मग तुम्ही सस्पेक्ट करायला हवं की अचानक का पेन होतं आहे किंवा अचानक माझे दात का हलत आहेत किंवा अचानक माझ्या दातांमध्ये एकाच बाजूला किंवा माझे काही दातांमध्ये सूज का येते, हिड्यांना का सूज येते, टाळूंना का सूज येते. हे सगळे लक्षण आहेत, हे सगळे लक्षण म्युकॉरमायकोसिसचे आहेत. आणि मी सांगितल्यासारखे की सायनसमध्ये जोपर्यंत हा आजार आहे, जोपर्यंत त्याची ट्रीटमेंट होते तोपर्यंत त्याचे जे कोमॉर्बिडिटी म्हणतो आम्ही किंवा त्याचे जे पुढचे प्रॉब्लेम्स येतात, जसे की सायनसपासून वर डोळ्यात गेला तरच डोळ्यात जाऊ शकतो तुमचा किंवा सायनसपासून खाली दाताकडे आला तरच तुमचे दात हलतात. त्यामुळे डिसीज हा जेवढ्या लवकर त्याचं निदान होईल आणि हा सायनसमध्येच आपल्याला थांबवता येईल तेवढे ह्याचं प्रोग्नोसिस आहे किंवा त्याचे जे पुढचे ह्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे सगळे टाळण्यात येतात. त्यामुळे माझं असंच प्रत्येकाला ह्या फेसबुक लाईव्हमधून असं माझं जाहीर आव्हान आहे किंवा मी सांगू इच्छितो तुम्हाला की हा आजार जेवढ्या इनिशियल पिरियडमध्ये सोमानी सरांनी सांगितल्यासारखं जेवढ्या लवकरात लवकर ह्याचं निदान करू आणि जेवढ्या लवकरात लवकर ह्याची ट्रीटमेंट करू तेवढा ह्याचा एकतर विलाज ह्याचा चांगला, याचा सक्सेस रेट चांगला आहे, याची मॉर्टॅलिटी म्हणजे याच्यामध्ये पेशंट दगावण्याचं प्रमाण खूप कमी होतं. इवन मॉर्बिडिटी म्हणजे याचा अर्थ की जसं की डोळा जाणे किंवा त्या बाजूचे पूर्ण सगळे दात जाणे हा देखील प्रकार ह्याच्यामध्ये खूप कमी होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही ग्रुपनी काळजी घ्यायला हवी. जसे की तुम्हाला जर पोस्ट कोविड आहात तुम्हाला हे काही जरी सिम्पटम्स आहेत, जसं की सरांनी सांगितल्यासारखे नाकाचे सिम्पटम्स आहेत किंवा डोळ्याचे सिम्पटम्स आहेत किंवा दाताचे काही सिम्पटम्स आहेत, जसे की अचानक आलेला बधीरपणा, अचानक हलणारे दात,
अगोदर सगळे चांगले होते आणि मग अचानकच दात हलत आहेत किंवा दातातून हिरड्यातून पू येणे किंवा सूज येणे, पुटकुळ्या येणे किंवा एखादा अल्सर होणे तोंडामध्ये, या गोष्टी असेल तर शक्य तेवढ्या लवकर तुम्ही ह्या विषयाबद्दल तुम्ही कन्सर्न डॉक्टरला तुम्ही दाखवा. इनिशियल एकदम जेवढ्या लवकरात लवकर शक्य तेवढ्या लवकरात लवकर याचं निदान करा आणि त्याच्यानंतर त्याचे जे काय योग्य ट्रीटमेंट आहे ती टीम करेल. त्या टीमनी सांगितल्याप्रमाणे योग्य तेवढे निदान शक्य तेवढ्या लवकर करून घ्या. आणि सर्वात मूळ म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी म्हणजे प्रिव्हेन्शन हा एकच मार्ग आहे, जसं जेवढं मला वाटतं तेवढं प्रिव्हेन्शनमध्ये एक म्हणजे कोरोना न होऊ देणं हा सर्वात मोठा प्रिव्हेन्शन आहे. आणि दुसरं शक्य असेल तर शक्य तेवढ्या लवकर वॅक्सिनेशन करून घ्या. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या आजारातून तुम्हाला लांब ठेवण्यापासून वाचवण्यासाठी खूप मदत करतील. धन्यवाद. यानंतर इंजेक्शन ॲम्फोटेरिसिन मला एक प्रश्न की इंजेक्शन ॲम्फोटेरिसिन हे एकच औषध आहे का ह्या आजारासाठी, हा एक मला प्रश्न विचारण्यात आला आहे. तर बेसिकली जेवढं माझा एक्सपिरियन्स आहे, नॉलेज आहे त्यानुसार की ह्या आजारामध्ये सर्वात बेसिक लाईन ऑफ ट्रीटमेंट ही सर्जिकल डेब्राइडमेंट असते. सर्जिकल डेब्राइडमेंट म्हणजे ज्या ठिकाणी हा फंगस पसरलेला आहे तो सडलेला भाग जेवढ्या लवकरात लवकर काढू, हा सर्वात चांगली ट्रीटमेंट. आणि त्यानंतर इंजेक्शन ॲम्फोटेरिसिन हे त्याच्यावरचं सर्वात प्रभावी ड्रग आहे. पण हे फक्त एकच ड्रग आहे असं नाही आहे, त्याच्यासोबत दुसरे काही ड्रग्ज आहेत जसे की पोसाकोनाझोल किंवा आयसोकोनाझोल असे काही ड्रग्ज आहेत की जे ह्याच्यामध्ये काम करतात. पण ॲम्फोटेरिसिन हे प्रामुख्याने आणि द मोस्ट इफेक्टिव्ह ड्रग ज्याला म्हणतो ते ड्रग डेफिनेटली आहे याच्यामध्ये. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर राहुल. थँक्यू सर. आपण हे जे क्लॅरिफिकेशन्स दिला त्याच्याबद्दल. तर एकंदरीत हा चर्चा ऐकून जे मला काही पॉईंट्स बोलायचे, पहिली गोष्ट तो की म्युकरमायकॉसिस हा काही नवीन आजार नाही. जसा कोविड एक नवीन आजार होता, पण म्युकरमायकॉसिस इज नॉट अ न्यू डिझीज. याच्या वेल एस्टॅब्लिश्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे, याचे मेडिसिन्स आहे, तर याचं ट्रीटमेंट होऊ शकते, फक्त आपल्याला काळजी घ्यायची. दुसरा, जे लोकांना डायबिटीज आहे किंवा त्यांना कोविडच्या ट्रीटमेंटमध्ये जास्त स्टेरॉइड्स दिले होते आणि त्यांचा जे इम्युन सिस्टम आहे ते थोडासा कमी झालेला आहे की कमजोर झालेला आहे, ते लोक जास्त प्रोन आहे ह्या डिझीजसाठी. तर हे लोकांना जास्त काळजी घेण्याची डेफिनेटली आवश्यकता आहे. आणि तिसरी गोष्ट की आपल्याकडे स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहे, आपल्याकडे हॉस्पिटल्स आहे, आपण वेल इक्विप्ड आहो हा ट्रीटमेंट हाताळण्यासाठी, तर घाबरण्याची काही आवश्यकता नाही. आता एक जे प्रामुख्याने लोकांनी चर्चा करत आहे फेसबुक कमेंटवर आणि जे आमच्याकडे पण लोक येत आहे तो आहे एम्फोटेरिसिन बद्दलच्या क्लॅरिफिकेशन. एम्फोटेरिसिन दवाई जसं डॉक्टरांनी सांगितली हा एक दवाई आहे, हे काही ओनली मेडिसिन नाही, याच्याशिवाय पण दुसरे मेडिसिन्स असते, दुसरा ट्रीटमेंट असते. म्हणजे की म्युकर झाला की आपल्याला एम्फोटेरिसिन पाहिजे अथवा काही होणार नाही, हे चुकीचं आहे. एम्फोटेरिसिन थोडी शॉर्ट सप्लायमध्ये आहे. आता त्याचा कंट्रोल कलेक्टर ऑफिस आणि सिव्हिल सर्जन ऑफिस मार्फत होत आहे. तर हे मार्केटमध्ये आपल्याला मिळणार नाही. कुठल्याही मेडिकल शॉपवर आपण जर गेले तर तिथे आपण याची मागणी केली तर हे आपल्याला मार्केटमध्ये मिळणार नाही. आम्ही जे हॉस्पिटल्स याच्या ट्रीटमेंट करत आहे, आम्ही डायरेक्टली ते हॉस्पिटल्सला आम्ही हे उपलब्ध करून देणार आहात. आणि हे पूर्ण डिस्ट्रीब्युशन कसा होणार, काय पद्धत आहे, याच्याबद्दल जास्त माहिती देण्यासाठी मी आता रिक्वेस्ट करणार आमचे कलेक्टर ऑफिसचे डिप्टी कलेक्टर श्री गणेश महाडिक. नमस्कार, मी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर. मागील काही दिवसापासून म्युकरमायकोसिसवरील आवश्यक असलेले इंजेक्शन एम्फोटेरिसिन बीची मागणी वाढलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासनाकडून 17 मे रोजी एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यानुसार एम्फोटेरिसिन बी जे इंजेक्शन आहे त्याचं वितरण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरती जिल्हा शल्य चिकित्सक लातूर यांना एम्फोटेरिसिन बी इंजेक्शनच्या वितरणासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. आता हे जे एम्फोटेरिसिन बी इंजेक्शनचं जे वितरण आहे ते कशा पद्धतीनं केलं जातं याच्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगतो. हे जे एम्फोटेरिसिन बी इंजेक्शन आहे त्याचा जो काही स्टॉक खाजगी वितरक असतील किंवा शासकीय यंत्रणांकडे असेल त्याचं वितरण हे कुठल्याही खाजगी स्टॉकिस्टकडून
करण्यात येणार नाही आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत त्यांची नोंदणी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे करणं सर्वप्रथम अनिवार्य आहे. दुसरी गोष्ट, हे सर्व हॉस्पिटलनी आपल्याकडे उपचार घेत असलेले जे पेशंट्स आहेत त्यांची माहिती सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे सादर करणं आवश्यक आहे. आणि मग त्याच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून दुपारी साधारणतः 3 ते 4 वाजेपर्यंत वितरणाचे आदेश निघतात. आज ह्या घडीला आपल्याकडे 12 खाजगी हॉस्पिटल्स आणि एक शासकीय हॉस्पिटल अशा 13 हॉस्पिटलमध्ये मिळून 68 पेशंट म्युकोरमायकोसिस या आजारावरती उपचार घेत आहेत. आणि यांना आवश्यक असणारं जे एम्फोटेरिसिन बी इंजेक्शन आहे त्याचे वितरणाचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक लातूर यांच्यामार्फत काढण्यात येत आहेत. एम्फोटेरिसिन बी हे जे इंजेक्शन आहे ते प्रामुख्याने 4 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. पहिला जो फॉर्म आहे कन्व्हेन्शनल, दुसरा लिपिड, तिसरा इमल्शन आणि चौथा लिपोझोम. तर बहुतांशी जे सर्जन आहेत किंवा डॉक्टर आहेत जे ह्या आजारावरती उपचार करत आहेत तर ते लायपोझोम आणि लिपिड हे 2 जे फॉर्म आहेत ते सजेस्ट करतात. आणि आपल्याकडे आज रोजी लायपोझोम आणि लिपिड हे दोन्ही फॉर्ममध्ये इंजेक्शन अवेलेबल आहे. आणि याचं वितरण हे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून करण्यात येत आहे. याच्यामध्ये तिसरा मुद्दा असा आहे, कुठल्याही हॉस्पिटलनी किंवा कोणत्याही डॉक्टरांनी पेशंट किंवा पेशंटच्या नातेवाईकाला प्रिस्क्रिप्शन देऊन इकडं तिकडं भटकायला लावू नये. जर आपल्या इथं एखादा पेशंट उपचार घेत असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या हॉस्पिटलची नोंदणी आहे ती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे करावी, जेणेकरून जो काही उपलब्ध साठा आहे त्याचं न्यायिक वितरण करता येणं शक्य होईल. ज्या पद्धतीने आपण रेमडेसिवीरचं मॅनेजमेंट केलं होतं तशाच पद्धतीने आता आपण एम्फोटेरिसिन बी ह्या इंजेक्शनच्या वितरणाचं व्यवस्थापन करत आहोत. याच्यानंतर काही शंका किंवा काही प्रश्न नागरिक या ठिकाणी उपस्थित करत आहेत. एम्फोटेरिसिन बी इंजेक्शनच्या ज्या किमती आहेत त्या नेमक्या किती आहेत. तर या ठिकाणी मी एक गोष्ट इथं क्लॅरिफाय करतो, जे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून रोज आदेश निर्गमित होत आहेत इंजेक्शनच्या वितरणाचे, त्या आदेशामध्येच त्या इंजेक्शनची किंमत किती आहे आणि ते इंजेक्शन कोणत्या ठिकाणी मिळणार आहे हे नमूद केलेलं असतं. जर आपला तर पेशंट एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो आहे तर त्या हॉस्पिटलच्या मेडिकल शॉपमध्ये किंवा त्या हॉस्पिटलमध्ये तो आदेश तिथं उपलब्ध असतो. जर आपल्याला इंजेक्शनच्या किमतीसंदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची शंका असली तर आपण त्या हॉस्पिटलला किंवा त्या हॉस्पिटलला अटॅच असलेल्या मेडिकल शॉपकीपरला त्या दिवसाचा आदेश मागावा. त्या आदेशामध्ये इंजेक्शनची किंमत नमूद असते. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये इंजेक्शनच्या किमतीसंदर्भामध्ये काही जर शंका असेल तर आपण रोज जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून जे आदेश निर्गमित केले जातात त्या आदेशामध्ये नमूद असलेली किंमत पाहावी आणि आपली खात्री करावी. त्याच्यापेक्षा जास्त किंमत आपल्याकडून आकारली जाणार नाही आहे या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करतो आहे. आणि याच्याशिवाय एम्फोटेरिसिन बी इंजेक्शनच्या वितरण संदर्भामध्ये किंवा कोणतेही काय अडचण असेल इंजेक्शन संदर्भामध्ये तर जिल्हाधिकारी कार्यालयाने हेल्प डेस्क एक स्थापन केलेला आहे. तो सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला नमूद करून देतो. त्या हेल्प डेस्कचा नंबर आहे 223002. पुन्हा एकदा रिपीट करतो, 223002 हा जिल्हाधिकारी कार्यालयाचा हेल्प डेस्क आहे. एम्फोटेरिसिन बी इंजेक्शन संदर्भामध्ये कोणतीही अडचण असेल तर आपण ह्या हेल्प डेस्कला सुद्धा फोन लावून आपली जी काही शंका असेल, आपल्या अडचणी असतील तर त्याचं निरसन इथून केलं जाणार आहे. धन्यवाद. याचं कोणी ब्लॅक मार्केट केलं तर कशा पद्धतीची कारवाई त्यावरती होऊ शकते? आता याच्यामध्ये एपिडेमिक डिसीज ॲक्ट याच्या अंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट, त्याच्याशिवाय इंडियन पिनल कोड सेक्शन 188 याच्या अंतर्गत जर ह्या इंजेक्शनचं किंवा ह्या आजारावरचं कोणते औषध असेल त्याचं ब्लॅक मार्केटिंग जर केलं गेलं तर संबंधितांवर इंडियन पिनल कोडानुसार कारवाई होऊ शकते. धन्यवाद गणेश. आता दुर्दैवाने आपल्याला हे आजार झाला, आपण हॉस्पिटलमध्ये गेले, तिथे उपचारामध्ये
खर्च आला तर गव्हर्नमेंट आपल्याला काही याच्या कव्हरेज करणार का, हे लोकांच्या मनामध्ये एक साधारण प्रश्न पण उभरते. तर याचं उत्तर देण्यासाठी आमच्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचे डिव्हिजनल अधिकारी जे आहे त्यांना मी रिक्वेस्ट करणार की याच्याबद्दल थोडासा लोकांना स्पष्टीकरण द्यावे. सध्या जगभरामध्ये साथरोग स्वरूपात पसरलेल्या कोविड-19 आजारावरती आजाराची लागण झाल्यानंतर जो नवीन आजार निर्माण होत आहे रुग्णांवरती, म्युकरमायकोसिस, तर या म्युकरमायकोसिसची जी काही विविध लक्षणं आहेत आणि शरीरातील ज्या विविध संस्था या आजारामध्ये समाविष्ट होतात, अशा विविध संस्थांमध्ये कोणकोणती लक्षणं निर्माण होतात याविषयी आता आपल्या अगोदर विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी येथे मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु या निर्माण झालेल्या आजारांवरती होणारा जो उपचार आहे आणि त्यावरती येणारा जो खर्च आहे तो जास्त प्रमाणात येणारा खर्च असल्यामुळे हा सर्व उपचार पद्धती महागडी होत आहे. तर याकरता महाराष्ट्र शासनाने हे जे पोस्ट कोविड नंतर जो म्युकरमायकोसिस हा आजार निर्माण झालेल्या रुग्णांवरती योजनेअंतर्गत विविध सेवा ज्या आहेत, टर्शरी केअर स्पेशालिस्ट यांच्या आजारांवरती आणि त्यामध्ये कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया इत्यादींचा योजनेमध्ये समावेश केलेला आहे. आणि याकरिता जे आवश्यक असणारी औषधोपचार पद्धती आहे, ज्याच्यामध्ये बुरशीजन्य औषधांचा वापर केला जातो, अँटीफंगल ड्रग्ज. तर हे अँटीफंगल ड्रगचा जो चॉईस ऑफ ड्रग आहे सध्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वापरला जाणारा इंजेक्शन एम्फोटेरिसिन बी. तर अशा जे योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना या उपचारावरती येणारा जो खर्च आहे आणि त्यावरती येणारा औषधाचा जो खर्च आहे तो योजनेअंतर्गत उचलण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आत्ताच आपल्या जिल्हा प्रशासनामार्फत ज्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या की न्यायिक पद्धतीने यांचं वितरण केलं जाईल, त्याच पद्धतीनं हे जे योजनेअंतर्गत उपचार घेणारे रुग्ण आहेत त्यांनाही या योजनेअंतर्गत ह्या इंजेक्शन्सचा, महागड्या औषधांचा पुरवठा शासनामार्फत मोफत केला जाईल. हे सर्वांनी लक्षात घ्यावं. मोफत पुरवठा शासनामार्फत केला जाणार आहे. आणि हे या योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी या योजनेमधील जे या आजारांवरती उपचार करणारे निवडलेले, ठरवून घेतलेले सध्याच्या परिस्थितीमध्ये जे हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटलमध्येच ही सर्व पद्धती अवलंबिली जाणार आहे. तर सध्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे 4 हॉस्पिटल्स आपल्या विभागीय लातूर आरोग्य परिमंडळामध्ये योजनेअंतर्गत निवडलेली आहेत. ती जी शासकीय 3 रुग्णालय आहे त्यामध्ये समावेश होतो आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज लातूर, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय लातूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबेजोगाई व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर या 3 शासकीय रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. येथील कोविड म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरती योजनेअंतर्गत जे करणारे उपचार आणि त्यांना लागणारी औषधे हे मोफत पुरवण्यात येणार आहेत. त्याकरिता योजनेमध्ये एकूण 19 पॅकेजेस सिलेक्ट केलेले आहेत, निवडलेले आहेत. त्यामध्ये 11 सर्जिकल व 8 वैद्यकीय उपचार पद्धतींचा समावेश होतो. तर जे म्युकरमायकोसिसचे जे रुग्ण आहेत त्यांना विनंती आहे की अशा रुग्णांनी हे जे सध्या परिस्थितीत निवडलेले हे जे 4 रुग्णालय आहेत यामध्ये जास्तीत जास्त लाभ घ्यावा. धन्यवाद. काही क्वेश्चन्स आहे का?
सुरुवातीला जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं जाते कारण की आपण कोरोनावरती मात करत आहोत आणि जवळजवळ आपण पोचलेलो आहोत मात करण्यासाठी. परंतु 1 जूनपासून आपण काही शिथिलता देणार आहेत का शासनाला? 1 जूनपासून काय निर्णय होणार ॲक्च्युली ते स्टेट गव्हर्नमेंटकडून आम्हाला माहिती मिळणार. सध्या जे स्टेट गव्हर्नमेंटने निर्बंध टाकलेले आहेत ते 1 जूनपर्यंतचे आहे आणि त्याप्रमाणे आम्हीसुद्धा ते निर्बंध टाकलेले आहे. 1 जून नंतर काय डिसिजन होणार ते सगळं डिपेंड करणार की आपले कोरोनाचे काय केसेस राहणार त्यावेळेस. आणखी सरासरी 10 दिवस आहे तर आपण सगळ्यांचा हेच प्रयत्न राहिला पाहिजे की हे 10 दिवसामध्ये आपण जितना कोरोनाचा जे चेन आहे ट्रान्समिशन चेन ते आपण जर ब्रेक केली आणि आकडे खूपच कमी आले तर डेफिनेटली पॉझिटिव्ह निर्णय अपेक्षित आहे. ते मी बघितलेलं आहे. आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो. त्यांनी त्याचा फोन नंबर दिलेला आहे तर आम्ही आमच्या ऑफिसमार्फत जरा त्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि डॉक्टरांशी बोलून जर इफ इट इज पॉसिबल की त्यांना शिफ्ट करू शकते त्यांची काय कंडिशन आहे माहिती नाही जर शिफ्ट करण्याची कंडिशन असेल तर डेफिनेटली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही त्यांना शिफ्ट करू. कोरोना काळामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे दुकाने बंद होते. अशा जे भाडेकरू असतील त्या मालकांना आपण सूचना करावी तुम्हाला 1 वर्षाच्या भारतात. याच्याबद्दल मी फक्त एक आव्हान आणि एक मानवताची दृष्टिकोनातून मी बोलू शकतो की लॉकडाऊनमध्ये सगळे व्यवसाय बंद आहे. सगळे जे डेली वेजेस वर्कर्स आहेत त्यांना काही मिळत नाही. म्हणजे इकॉनॉमिकली लोकांच्या खूप नुकसान झालेलं आहे. तर असे काही जे रेंटवर जे लोक आहे आणि त्यांचे जे लँडलॉर्ड्स आहे ज्यांनी जे भाडेवर दिलेलं आहे त्यांना एक माझी रिक्वेस्ट राहणार एक आव्हान राहणार की आपण एक ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्सवर थोडीशी त्याच्यामध्ये सूट दिली तर डेफिनेटली एक चांगला निर्णय होणार. नाही 1 तारीख नंतर काय निर्बंध होणार ते सध्या सांगण्याची म्हणजे आम्ही सांगू शकत नाही कारण की स्टेट गव्हर्नमेंटचा काय डिसिजन होणार आणि त्यावेळेस कोरोनाची काय सिच्युएशन होणार हे सगळे फॅक्टर्सवर डिपेंड होणार. मराठवाड्यामध्ये लातूरच्या चांगला पोझिशन आहे. आपली जे पॉझिटिव्हिटी रेट आहे ते अमंग्स दी लोवेस्ट आलेली आहे सध्या. 1-2 डिस्ट्रिक्ट्स आहेत ज्यांच्या पीक आपला अगोदर झाला होता म्हणजे त्याच्यामध्ये रुग्णवाढ आपला अगोदरच सुरू झाली होती तर ते 2-3 डिस्ट्रिक्ट्स जर आपण छोड दिया तर लातूरची परिस्थिती मराठवाडा डिव्हिजनमध्ये खूप छान आहे. आपण खूप कंट्रोल केलेला आहे आणि वी आर इन अ गुड पोझिशन. नहीं जे अपन अगोदर जे सूचना होती तेज सूचना आहे. वीकेंड लॉकडाउन जो हम पहले से करते आ रहे हैं वो सारी कंडिशन्स उद्या आणि परवा पण लागू राहणार. तर आय थिंक क्वेश्चन्स आपण आन्सर केलेले आहे. बऱ्यापैकी लोकांच्या जे कन्फ्युजन होता म्युकरबद्दल आणि लोकांच्या मनामध्ये जे थोडासा भीती होती माझी अपेक्षा आहे की आजच्या सेशननंतर ते बऱ्यापैकी क्लॅरिफिकेशन झाला असेल. आणि कलेक्टर ऑफिसमध्ये हेल्पलाईन जसं महाडिक साहेबांनी सांगितलेले की हेल्पलाईन आहे. आपण हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करा. कुठलाही प्रॉब्लेम आले तर आपण डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकते कलेक्टर ऑफिसला. आणि आपण सगळे हेच प्रयत्न करू की हे पुढचे 10 दिवसामध्ये आपण हे चेन कम्प्लिटली ब्रेक करू आणि कोरोनाची